नमस्कार। आज आपण सर्वांची आवडती मऊ मोकळी स्वादिष्ट अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। खरं तर खिचडी हा झटपट होणारा पदार्थ, पण बरेचदा तो चिकट तरी होतो नाहीतर वातट तरी होतो। म्हणूनच आज आपण काही छोट्या छोट्या टिप्स वापरून मऊसूत मोकळी खिचडी बनवणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। चातुर्मासात आपण वेगवेगळे उपवास करतो, अशा वेळी झटपट आणि परफेक्ट साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूयात। पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी आपले स्वागत करते। तर यासाठी आपण इथे आता 3 कप साबुदाणा घेतो। 3 कप साबुदाणा हा मी आता इथे मोजून घेते आणि हा संपूर्ण साबुदाणा मी वापरणार नाही खिचडीसाठी। तर या 3 कप साबुदाणा घेतलाय आणि आता तो आधी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्याने 1-2दा पाणी बदलून आपण तो स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे बघा, असं साधारणतः तो चोळून त्याचा स्टार्च जो आहे तो आपण काढून घेऊयात। हे पाणी मी काढून टाकलं आणि पुन्हा पाणी घालून स्वच्छ तो धुवून घेऊयात। म्हणजे साबुदाण्यात असलेलं स्टार्च जे आहे ते थोडंफार प्रमाणात आपण काढून टाकायचं, म्हणजे त्याचे छोटे छोटे जे कण असतात ते आपल्या खिचडीत येत नाहीत। आजची रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल। आता इथे साबुदाणा धुवून घेतला 2दा आपण पाण्यानं आणि आता त्यामध्ये मी 3 कप साबुदाणा आपण घेतला, त्याला जवळजवळ 3 कपच पाणी घातले। अगदी 3 कपांना थोडंसं पाणी कमी घातलेलं आहे आणि आता तो रात्रभर मी झाकून ठेवला आहे। आणि रात्रभर जर शक्य नसेल तर मिनिमम 5 ते 6 तास तरी आपण हे झाकून ठेवून द्यावा, म्हणजे साबुदाणा चांगला भिजवला जातो। हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी तो साबुदाणा मी काढलाय भांड्यात। आपण पाहू शकता कसा मोकळा तयार झाला आणि खूप छान तो भिजलेला पण आहे, एकदम सॉफ्ट असा आहे। अशा रीतीने साबुदाणा भिजवला की खिचडी ही चांगली होते। ही पहिली टिप आहे। इथे मी आता हा साबुदाणा बघा, आपण हा छान भिजवलेला 2 वाट्या घेणार आहे। आता 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि मिरच्या 5-6 मिरच्यांचे तुकडे घेतले आणि इथे कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालून घेतलंय आणि कढईला सगळीकडे ते तूप थोडंसं पसरवलं पण आहे की जेणेकरून खिचडी लागणार नाही खिचडी। आता त्यामध्ये जिरं टाकून घेतलंय आणि मिरच्या टाकून चांगलं परतवून घेते। मिरच्या चांगल्या परतवून घ्यायच्या तुपामध्ये, म्हणजे मिरच्या आणि जिऱ्यांचा स्वाद जो आहे तो त्या तुपामध्ये उतरतो। यात थोडंसं मीठही घातलं म्हणजे मिरच्यांनाही ते मीठ लागेल आणि हे मी चांगलं परतवून घेते। इथे आता मी 2 कप साबुदाणा घालते भिजवलेला। आपण पाहू शकता आपला साबुदाणा खूप छान भिजवला गेला आहे। आणि आता हा आपण दुसरी टिप की साबुदाणा पहिल्यांदा परतून घ्यायचा तुपामध्ये, म्हणजे तो फुलतो चांगला। आणि महत्त्वाचं म्हणजे तुपामध्ये जे जिरा आणि मिरचीची जी फोडणी आपण केली आहे त्याचा संपूर्ण स्वादसुद्धा आपल्या साबुदाण्याला लागतो। तर अशा रीतीने हा साबुदाणा मी पहिला परतवून घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी थोडा दाण्याचा कूट घालून घेतला आहे। तो व्यवस्थित मिक्स करते आणि लागला तर पुन्हा आपण दाण्याचा थोडा कूट घालूया। हे बघा, छान मी मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित। आपली खिचडी आपण पाहू शकता छान मोकळीच दिसते। आता ह्याच्यावरती मी पहिली एक वाफ काढून घेऊया। साधारणतः 1 मिनिटभराची वाफ काढली आहे आणि छान मिक्स करूयात। इथे शक्यतो ना साबुदाण्याची खिचडी ही लोखंडाच्या कढईत करावी, त्यामुळे काय होतं साबुदाणा आपला चांगला फुलून येतो आणि आपली खिचडी आणखी छान मोकळी आणि दाणेदार होते। पुन्हा एक आपण वाफ काढूयात। पुन्हा जवळजवळ 1 मिनिटभराची वाफ काढायची आहे। ही वाफ काढणं खूप महत्त्वाचं असतं। आपण आणि तिथेच थांबावं, कुठे जाऊ नये, कारण की खिचडी लागू शकते लगेच। यामध्ये मी आता 1 अर्धा चमचा साखर घातली आहे आणि थोडंसं मीठ घालूयात। आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण की आपण मगाशी मीठ घातलेलं आहे। आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो। हे बघा, मीठ घातलं आता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लोखंडाच्या कढईत जर आपण खिचडी केली तर ती खरंच खूप छान होते आणि फुलून येते अगदी। फक्त त्याचं टेम्परेचर थोडंसं सांभाळायचं आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घेते। साधारणतः 3दा झाकण ठेवून आपण 1-1 मिनिटाची वाफ घेतलेली आहे खिचडीला।
आणि साबुदाणा व्यवस्थित परतवून घेतोय। त्यामुळे हे बघा आपली खिचडी जी आहे, साबुदाणा अगदी व्यवस्थित फुललेला आहे, हे बघा आपण पाहू शकता, आणि अगदी मोकळा मोकळा झाला आहे। आणि साबुदाणा शिजला आहे कसं ओळखायचं, तर तो ट्रान्सपरंट होतो, म्हणजे तो शिजला आहे। आता मी गॅस बंद केला आहे, त्याच्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि आता ते झाकण काढलं आहे। झाकण ठेवून थोडा वेळ द्यायचं, कारण की आपली जी कढई गरम असते आणि त्यात जी वाफ तयार होते ती व्यवस्थित आपल्या खिचडीमध्ये मुरल्यावरती खिचडीची चव आणखी उभारून येते आणि खिचडी आपली आणखी मऊसूद वगैरे होते। टिप नंबर 4, लोखंडी कढईत जर खिचडी केली तर ती आणखी छान फुलून येते। आणि अशा रीतीने ही आपली खिचडी तयार आहे। आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर अशा रीतीने आपली ही मऊसूद, मोकळी आणि स्वादिष्ट अशी साबुदाणा खिचडी तयार आहे। आपण पाहू शकता अगदी प्रत्येक दाणा तिचा मोकळा मोकळा वेगळा वेगळा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती मऊसूद झालेली आहे, ट्रान्सपरंट दिसते बघा आपल्याला, आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे। तर अशा रीतीने आपण ही खिचडी बनवून पहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये मला नक्की कळवा। साबुदाणा वडा, उपवासाची थाळी आणि राजगिराचा शिरा असे उपवासाच्या पदार्थांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तेही नक्की पहा। जर तुम्हाला चालत असेल तर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकतो आणि मस्त लिंबू पिळून ही आपली खिचडी आता खाण्यास तयार आहे। खूपच छान आणि स्वादिष्ट अशी आपली खिचडी तयार आहे। तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपण नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह। तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा। धन्यवाद।